हाय, हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझ्या स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची आपण स्टिचिंग जी आहे ती कशाप्रकारे करायची आहे, जेणेकरून एकदम छान असे फिनिशिंग येणार आहे आपल्या ब्लाऊजला. तर मी इथे अगोदर आता इथे प्रिन्सेस कटचं जे फ्रंट साईडचा असताना तर ते जॉईंट करून घेणार आहे अगोदर. आणि आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की उलटी सुलटी आपली जी आहे ती होऊ नये, एकदम व्यवस्थित व्हावे. त्यामुळे आपल्याला अगोदर लक्षात ठेवून एक साईड बनवून घ्यायची आणि मग नंतर दुसऱ्या साईड बनवायची आहे. तर बघू शकता आता मी इथून खालतून म्हणजे खालतून अगोदर हे टाकलेलं आहे आणि ही आपली उजवी साईडच्या प्रिन्सेस कट डाव्या साईडचा बनवून तयार झालेला आहे. तर खूप छान पडलेला आहे, मी तुम्हाला दाखवतेच. तर इथे एवढं व्यवस्थित दिसत नसेल तुम्हाला कदाचित, कारण थोडंसं अंधाराचा प्रॉब्लेम आहे घरामध्ये, व्यवस्थित उजेड पडत नाही, त्यामुळे होऊ शकतं तसं. तर आता मी आणखीन एक शिलाई मारून घेत आहे, कारण की हा अस्तरचा ब्लाऊज नाही आहे. तर साध्या ब्लाऊजला कसे डबल एक टिप मारली म्हणजे उसवायची अजिबात भीती राहत नाही. त्यामुळे मी त्याच्यावर अजून एक टिप मारून घेणार आहे आणि मग पुढची प्रोसेस करणार आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही स्टिच केलं तर एकदम परफेक्टली येतं, कमी जास्त अजिबात पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असतं तर ते आपल्याला कटिंग व्यवस्थित झाली तर ब्लाऊज एकदम परफेक्टली बसतो. तर कटिंगचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा, आम्ही त्याचासुद्धा लवकरच व्हिडिओ बनवेन. आणि खूप छान असा हे प्रिन्सेसचा एकदम परफेक्टली बसतो. आणि हे 38 साईजचा ब्लाऊज आहे, म्हणजे खूप मोठी साईज आहे. शक्यतो छोट्या साईजसाठी ब्लाऊज परफेक्टली बसतो, पण अडचणी येते तर मोठ्या साईजच्या ब्लाऊजसाठी. तर अशा प्रकारे शिवल्याच्यानंतर अजिबात तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर आता मी साईड पट्ट्या बसवून घेणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला खालतून एक आणि वरतून एक अशा प्रकारे पट्ट्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि मग त्याच्यावर एक शिलाई मारायची आहे. तर तुम्ही 2 मारल्या तर अतिउत्तम, म्हणजेच परफेक्टली बसला जातो ब्लाऊज. आणि म्हणजे मी 2 मारते शक्यतो, तुम्ही एकच मारली तरी चालेल, तसं काही सुद्धा नाही आहे की तसंच केलं पाहिजे. तर बघू शकता आता मी इथे टिप मारून घेणार आहे. आणि माझं बाळ थोडंसं मध्ये मध्ये बोलतो, तर प्लीज तुम्ही इग्नोर करा त्याला, कारण की ते कुठे जाईल ना, ते माझ्यापाशी बसलेलंच असतं. तर ते मध्ये मध्ये करतं, मुद्दामून करत असतं. तर बघू शकता आता इथे मी टीप मारून घेणार आहे आणि मग नंतर तुम्हाला पलटूनसुद्धा दाखवणार आहे. खूप छान असा रिझल्ट येतो, खूप छान असा परफेक्टली हा प्रिन्सेस कट बसतो. तर तुम्ही हा नक्कीच ट्राय करा, जेणेकरून छान असा तुमचा सुद्धा प्रिन्सेस कट येईल, बसेल व्यवस्थित. तर समजा आता थोडंसं 8-10 दिवसाचा गॅप पडला आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर बोलण्यासाठी थोडं हिचकिच होत आहे, कारण की सगळ्यांनाच माहीत आहे की दिवाळी आता होती. तर दिवाळीसाठी मी माहेरी गेलेली होते, तर व्हिडिओ शूट वगैरे नाही केले. तर आलं की लगेच व्हिडिओ शूट करायला घेतला आणि तेच व्हॉईस रेकॉर्डिंग करण्यासाठी थोडंसं सराव विसरल्यासारखं होत आहे. तर तुम्ही समजून घ्या प्लीज आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल. तर आता मी इथे तुम्हाला दाखवलं त्यावर तुम्ही जास्त फोकस द्या. आता इथे मी अशा प्रकारे हे करून घेऊन आता इकडून एक टिप मारून घेत आहे. तर होऊ शकता अशा प्रकारे वरतून एक आपल्या टिप मारून घ्यायची आणि एकदम परफेक्टली अशा प्रकारे आपण बनवू शकता. तर उद्याच्याला मी तुम्हाला ब्लाऊजला बॉर्डर कशी बसवायची ते सांगणार आहे पायपिंग करण्यासाठी. तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा. तर दुसरासुद्धा तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा, मी त्याचासुद्धा व्हिडिओ बनवणार आहे. तर आता आपले चॅनलवर रोज एक व्हिडिओ अपलोड होणार आहे. सध्या आता मी 1 महिन्याचं चॅलेंज घेऊन येणार आहे,
जेणेकरून एकही दिवस न गॅप पडता रोज आपला व्हिडिओ येणार आहे आणि आपल्याला रोज नवीन काहीतरी शिकवणार आहे. तर प्रस वगैरे सर्व मटेरियल वगैरे आणलेलं आहे. तर आता फक्त शिवायचंच आहे. आपल्याला रोज एक नवीन वस्तू बनवायचं चॅलेंज आहे आपलं. तर त्यासाठी आपल्याला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि आजचा व्हिडिओसुद्धा कसा वाटला ते सुद्धा मला सांगायचं आहे. आणि बघू शकता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करायचं आहे, कारण की खालच्या साईड पट्ट्या ज्या आहेत ते थोड्याशा मोठ्या काढलेल्या आहेत. त्यामुळे एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करावा लागणार आहे. तर अशा प्रकारे आणि आपले एक साईड झालेली आहे. तर आता दुसरी साईडसुद्धा बनवून घेऊत. आणि बऱ्याच जणांची साईज जी आहे ती खालीवरी होते. तर त्यासाठी सुद्धा मी एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला, पुढं पाहाच तुम्ही. आणि इथे आता अगोदर त्यावर एक टिप मारून घेणार आहे खालच्या साईडनं. आणि एक लक्षात राहू द्या, आपल्याला वरती अजिबात एक टिप मारायची नाही आहे, खालच्या साईडनंच फक्त एक टिप मारायची आहे आणि वर काहीसुद्धा करायचं नाही, जेणेकरून छान असते आपली कटोरी जी आहे ती एकदम परफेक्टली चेस्ट बसणार आहे त्यामध्ये. त्याच्यासाठी आपल्याला त्या प्रोसेसनं आता मी दुसऱ्या साईड चालू आहे माझं हे करण्याचं. तर तुम्ही म्हणता नाही डायरेक्ट आणि मी मधलं कट करून आपल्याला डायरेक्ट हे पलटी करण्याचं दाखवणार आहे, जेणेकरून जास्त लाँग व्हिडिओ होऊ नये यासाठी केलेलं आहे अशा प्रकारे. आणि आता त्याला सध्या मग दाखवेल तर त्याच प्रकारे हे केलेलं आहे. तर काय करायचं माहिती आहे का तुम्हाला, खालचे जे पट्टे आहे ना ते तिथे एक मार्किंग करून तिथून टिप मारून घ्यायचे आहे, जेणेकरून खाली वरती होणार नाही, दोन्ही साईड एकदम परफेक्टली बरोबर येतील. त्यासाठी आपल्याला त्या अशा प्रकारे करायचं आहे. बघू शकता आता हे सुद्धा आपलं झालेलं आहे करून. तर मी तुम्हाला फायनल लुकसुद्धा दाखवणार आहे कशा प्रकारे झालेला आहे. आणि ब्लाऊजचासुद्धा पूर्ण ब्लाऊजचा व्हिडिओसुद्धा लवकरच येणार आहे. तर बघू शकता आता इथे आपलं हे झालेलं आहे रेडी. तर आता खालतून सुद्धा याला सुद्धा टिप मारून घेणार आहे मी. आणि शूजचं मध्येच असतं मम्मी. तर बघू शकतात अशा प्रकारे मारून घेत आहे मी टिप. आणि चला मग त्याच्या व्हिडिओला तुम्हाला दुसरा काही पाहिजे असेल तर मला नक्कीच सांगा. आणि नाहीतर मी पायपिंगचा व्हिडिओ बनवणारच आहे. तुम्हाला कोणता पाहिजे आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला, बोर वाटला, छान वाटला ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला आता तुम्हाला फायनल दोन्ही प्रिन्सेस कटसुद्धा दाखवते ब्लाऊजच्या कशा प्रकारे आलेले आहेत आपले. आणि एकदम परफेक्टली असं आपल्याला इथे पप पडलेला आहे ब्लाऊजला. तर चला मग आता थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.